कमीत कमी एनर्जी वापरणारी टेक्नॉलॉजी म्हणजे CSVचं घर असं मानलं जातं। याच्यामध्ये आपण जवळपास 65 ते 70% एनर्जी सेव्ह करतो सिमेंटच्या घराच्या बरोबरीने। मग मातीचं घर हे कच्चं आहे का, ड्युरेबल नाही का? तर मातीचं घर सिमेंटच्या घरापेक्षा जास्त ड्युरेबल आहे हे आम्हाला अनुभवाने माहीत झालं। कारण मातीला काही होत नाही जर त्याला पावसापासून प्रोटेक्ट केलं तर, छताला काही होत नाही त्याला व्यवस्थित तुम्ही जर लीक प्रूफ केलं तर, आणि कुंभारी वस्तूंना जास्त लाईफ आहे। तुम्ही अजूनही देशी कवेलू जर बघितले, 200 वर्ष जुने जरी देशी कवेलू असतील तरी ते अजूनही त्याच्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे। तेव्हा आम्हाला हे तर लक्षात आलं की नाही, हे घर सिमेंटच्या घरापेक्षा जास्त ड्युरेबल आहे आणि कम्फर्टेबल आहे, त्याची स्ट्रेंथ वाढत जाते। गावागावामध्ये विचार करायला म्हणजे याच्यासोबत सांगायला लागलो, लोकांना सांगायला लागलो की नुसतं घर म्हणजे घर नव्हे, घरामध्ये एक शौचालय असला पाहिजे, घरामध्ये आंघोळ करायला एक जागा असली पाहिजे, त्याच्या वेस्ट मॅनेजमेंटची व्यवस्था व्हायला पाहिजे, आपल्या घरातून निघणारा कचरा याचं व्यवस्थापन व्हायला पाहिजे। आणि ज्यावेळेस आम्ही सॅनिटेशनवर काम करायला लागलो त्या सगळ्यात मोठा प्रश्न होता शौचालय असावा, कमीत कमी पाण्याचा असावा। जो शौचालय आम्ही मानतो की सेप्टिक टँक आहे म्हणजे एक चांगला शौचालय, हा सेप्टिक टँक भारतामध्ये घातक आहे, कारण त्याच्यातून निघणारं जे घाण पाणी आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं शक्य नाही। भारत जो आज ग्रासला आहे तो घाणीने ग्रासला आहे, आणि या घाणीतून आपल्याकडे मोठे मोठे प्रकारचे आजार आहेत। तेव्हा माझं एवढंच म्हणणं आहे की हा सेप्टिक टँक जिथून कुठून आला, अशा देशातून आला की ज्या देशांमध्ये 9-10 महिने बर्फ पडतो, आणि तिथे शक्यच नाही की बाहेर ओपन डेफिकेशन तर शक्य नाही, -10 डिग्री 20 डिग्री असेल तर, म्हणून त्यांना कुठेतरी जमिनीच्या आतमध्ये पाण्याचा बर्फ होत नाही, म्हणून एक बॅक्टेरियल टँक डिझाईन करावा लागला, आणि त्याच्यात विष्ठा आणि पाणी बॅक्टेरिया टाकून त्याचं फर्मेंटेशन होतं, आणि त्याचं जे ॲफ्लुएंट बाहेर येतं ते अंडरग्राऊंड नेऊन कुठेतरी त्याचं व्यवस्थापन केलं जातं। आपल्या इथे तसं व्यवस्थापन काही नाही। तो सेप्टिक टँकमधून निघालेलं पाणी ड्रॉइंगमध्ये जर तुम्ही बघाल तर तिथे कुठेतरी सोकपीट दिलेलं आहे, डिसइन्फेक्शनसाठी डिसइन्फेक्ट करावं म्हणून एक चेंबर दिलेला आहे, पण तसं काही होत नाही, तो आपण नालीमध्ये जोडून देतो, आणि म्हणून आपण पाणी जास्त वापरायला लागतो। म्हणजे पाण्याचं प्रमाण आपण किती वाढवलं, जेव्हा पाण्यावर बोलतो तेव्हा पाण्याच्या वापरावरही आपण बोलायला पाहिजे, मग ते ह्युमन कन्झम्पशन असेल किंवा ॲग्रिकल्चर कन्झम्पशन असेल किंवा इंडस्ट्रीचं कन्झम्पशन असेल। तर पाण्याचा वापर कमी करणे आणि पाण्याची पातळी वाढवणे हे महत्त्वाचं ठरतं। भारतातला जर प्रत्येक कुटुंब शौचालय वापरायला लागला तर आपल्याकडे तेवढं पाणी नाही फ्लश करायला, जे पाणी मी फ्लश करतो ते सेप्टिक टँकमध्ये गेल्याने कोणी मला मेडल देत नाही, आणि ते जर मी म्हटलं हे तुम्ही लीचपीट घरामध्ये करा तर कोणी मला शेण फासत नाही, फक्त समजावून घेण्याची गोष्ट आहे। मग हा टॉयलेट तुम्हाला जितका चकचकीत करायचा आहे करा, पण त्याला जोडायचा असेल तर तो लीचपीटला जोडा, म्हणजे कमीत कमी पाणी लागेल, पाण्याची बचत होईल, आणि तेव्हा कुठे आपण सगळ्या लोकांना सांगू शकतो की नाही आता तुम्ही शौचालय वापरू शकता।